गेले 1.5 महिना आजारी होतो आणि आज पहिल्यांदा मी घराच्या बाहेर पडलो आणि काल इथं यायची इच्छा होती. आणि त्याचं महत्त्वाचं कारण नागपूरमध्ये या व्यक्तीने मला जीवाभावानं साथ दिली, प्रेम दिलं. त्यांच्यासाठी इथे यावं ही माझी अशी इच्छा होती. दुर्दैवानं काही येता आलं नाही, पण आज येता आलं. वर्धा जिल्हा, नागपूर या सगळ्या क्षेत्रामध्ये रसाभाऊने शून्यातून सगळं उभं केलं. आणि त्यांची इच्छा होती की शिक्षण हे सामान्य कुटुंबाच्या मुलामुलीला मिळायला हवं आणि या क्षेत्रात त्यांची काम करायची इच्छा होती. आणि त्यामधून त्यांनी अतिशय उत्तम संस्था, कॉलेजेस, विद्यालय सगळं विदर्भात काढली आणि एक मोठं शैक्षणिक दालन ते लोकांच्यासाठी खुलं केलं. असा लोकांचा विचार करणार, कुणाला नाही म्हणायचं याची सवय नसते असा व्यक्ती म्हणून रस्त्यावरून आम्ही बघतो. आज ते आमच्यामध्ये नाही आहेत, पण त्याने जे आम्हाला प्रेम दिलं आणि काम उभं केलं हे कायम राहील. त्याची नोंद कायम इतिहासात असते. त्यांना मी माझ्या वतीनं, सरकारच्या वतीनं, पक्षाच्या वतीनं श्रद्धांजली वाचतो. आणि आज मला लवकर जायचं असल्यामुळं अधिक वेळ न घेता मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो.